करताच एक महत्त्वाची बातमी आहे। देशभरामध्ये यूपीआय नेटवर्क डाऊन झालेलं आहे। सगळ्यांनी लक्षात घ्या, देशभरात यूपीआय नेटवर्क डाऊन झालंय। या घडीला सगळ्यात महत्त्वाची बातमी, सेवा ठप्प झाल्यानं पैसे पाठवण्यात अडचण येत आहे। जर तुम्ही यूपीआय ने पैसे पाठवत असाल आणि त्यात काहीतरी तांत्रिक अडचण असेल तर काळजी करू नका, घाबरून जाऊ नका। सेवा ठप्प झालेली आहे, त्यामुळे पैसे पाठवण्यात अडचणी येत आहेत। देशभरामध्ये यूपीआय नेटवर्क डाऊन झालेलं आहे, त्यामुळे आता पैसे का जात नाहीत? आयएमपीएस केले, काही यूपीआयने कुठलेही पैसे भरले, मग तरी पैसे का जात नाहीत? अशी जर आत्ताची परिस्थिती तुमची असेल तर काळजी करू नका। नेटवर्क यूपीआयचं डाऊन झालेलं आहे आणि त्यामुळे पैसे पाठवण्यात अडचणी येत आहेत। या घडीला महत्त्वाची बातमी येते, यूपीआय सेवा ठप्प झालेली आहे। नेटवर्क डाऊन असल्यामुळे पैसे जात नाहीयेत। आपण थेट दृश्य बघतोय रायगडाची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर आहेत। मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत, रायगडावर ते पोहोचलेले आहेत। इथेच मुख्य कार्यक्रम होणार आहे। गौरी शंकर उभ्या जगाचा मनात जिजाईचं समाधी स्थळाचं दर्शन घेऊन ते रायगडावर आलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। कार्यक्रम स्थळी ते पोहोचलेत आणि मागे आपल्याला प्रचंड गर्दी दिसतेय। दोन्ही बाजूला या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आपल्याला स्थानिक दिसतायत। आता बघा, उपमुख्यमंत्री आपल्याला एकनाथ शिंदे सुद्धा दिसतायत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे दिसतायत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे आपल्याला बघायला मिळतात। भरत गोगावले आहेत, शिवेंद्रराजे भोसले, म्हणजे अनेक महत्त्वाचे नेते, आशिष शेलार सुद्धा दिसतायत। कार्यक्रमाला महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। अमित शहा कार्यक्रम स्थळी उपस्थित झालेले आहेत। जय भवानी। खरं तर आता साधारण 11:30 पावणे 12ची वेळ आहे, त्यामुळे तळपतं ऊन डोक्यावर आहे। स्थानिकांना फार त्रास होऊ नये म्हणून या शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समितीने उपाययोजना केलेली आहे की फार त्रास होऊ नये। छत्रपती शिवाजी महाराज की। सर्व मान्यवरांचं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी प्रस्थापित झालं होतं त्या सिंहासनाचं आणि त्याचबरोबर पालखीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं। माननीय अमित भाई शहा, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मुरलीधरजी मोहोळ आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की। बोला हर हर जय भवानी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत। शिवरायांना अभिवादन केलं जात आहे अमित शहांकडून आणि इतर मान्यवरांकडून देखील शिवाजी महाराजांना अभिवादन। सुवर्ण सिंहासन प्रस्थापित झालं होतं त्याच ऐतिहासिक राजसभेमध्ये आज भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करत आहेत आणि पालखीमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवर करत आहेत।
अमित शहांकडून शिवरायांना अभिवादन केलं जाते आणि त्यानंतर शिवरायांसमोर महाराष्ट्राचं सरकार चालवणारे हे सगळे नेते प्रतिनिधी त्यांचं एक छायाचित्र महाराज की. सगळे मान्यवर आपल्याला एका फ्रेममध्ये बघायला मिळत आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उदयनराजे भोसले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार होते, सुनील तटकरेंची कन्या मंत्री अदिती तटकरे होत्या, मी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत माननीय पाटील आहेत. सगळ्यांनी रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो छत्रपती की शिवाजी सर्व प्रमुख महाराजांचं दर्शन अतिथींना घेतलं. घेऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं.